लेस टाइम मोर स्टडी. मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. कमी वेळेत आता जास्तीत जास्त कसा आपला अभ्यास कंप्लीट करायचा आणि चांगले मार्क राहिलेल्या वेळेत कसे सिक्युअर करायचे, या व्हिडिओमध्ये याच महत्त्वाच्या ट्रिक्स मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. फॉलो करा. बघा, कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास कव्हर झालेला असेल. मित्रांनो, 4 गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो. पहिला आहे अवॉइड प्रोकॅस्टिनेशन. म्हणजे काय? स्वतःला आता कंटाळ करणं दूर करा. मी उद्या अभ्यास करेल, परवा करेल, नाही आज 2 तास अभ्यास केला, मग आता तासभर ब्रेक घेतो, किंवा आज फुल डे 8 तास बसलो, एकदम जोशात बसलो, आता उद्या मी आराम करतो अर्धा वेळ, मग परवा सुरुवात करतोय, असं नाही करायचंय. आता तुला कंटिन्यू अभ्यासाला लागायचे, स्वतःला पुश करायचे की नाही आता मला स्टार्ट करायचंय. कंटिन्यू अभ्यासाला सुरुवात कर. आता टाळाटाळ बंद कर, इकडे तिकडे जाणं फिरणं बंद कर. अभ्यासाला स्वतःला पुश कर. 4-4, 5-5 तास जास्तीत जास्त वेळ तुला जेवढा करता येईल तेवढा कर. आणि कन्सिस्टन्सी ठेव. हा अभ्यास कन्सिस्टंटली कर. म्हणजे आज केला, एकदम जोशमध्ये केला, आज एकदम जोशमध्ये करून टाकला, उद्या पुन्हा हाफ डे सुट्टी, असं नाही. कन्सिस्टंटली अभ्यास करत जा. ओके. याच्या आधी बघ एक व्हिडिओ मी दिला होता, त्यात मी सांगितलं होतं की 15 दिवसात स्टडी कसा करायचा. त्यात मी सांगितलं होतं की 3 तास स्टडी मध्ये काही अभ्यास, तुला ब्रेक दिला होता 2 तासाचा, 3 तासाचे स्लॉट दिले होते. पण तो व्हिडिओ जो पहिल्यापासून तेव्हा ज्यांनी बघितला होता, तो मुलगा जे फॉलो करतोय तेव्हापासून तो आता एकदम कॉन्फिडंट असेल की यस, मी तेव्हा पण सरांनी सांगितलं ते करतोय, तर त्याला हे भेटून तर तो एकदम टॉपच करून घेणार आहे. पण आता तो व्हिडिओ मध्ये ज्या स्ट्रॅटेजी मी दिल्या होत्या तुला नाही चालणार का? आता वेळ कमी. आताच्या वेळेनुसार स्ट्रॅटेजी काय राहतील, या की स्वतःला आता टाळाटाळ करणं बंद करायचं. जास्तीत जास्त वेळ सगळ्या गोष्टी अवॉइड, जिथून डिस्ट्रॅक्शन होतंय ते कॅन्सल कर. स्वतःला पुश कर की तुझं करिअर तुला डेव्हलप करायचं, तुला बेस्ट बनायचं, रिझल्ट वाढवायचं, तर तुला पुश कर. आणि कन्सिस्टन्सली कर. बी कन्सिस्टंट. स्वतःला कंटिन्युएशन मध्ये ठेव, तेव्हा त्या गोष्टी वर्कआउट होतील. सेकंड आहे स्मार्ट स्टडी. म्हणजे आता डिटेलमध्ये तुला हे करण्याचं गरज नाही. स्मार्ट स्टडी मध्ये काय कर, ऑनलाईन जेवढे रिसोर्सेस ना त्यांचा फायदा घे. त्याने पटापट अभ्यास होतो. म्हणजे युट्यूब असेल, युट्यूबवर एखादा टॉपिक भेटला तो पटापट बघून घे. म्हणजे तुझं काय होईल, पटकन तो कव्हर होऊन जाईल. काही मित्रांनी नोट्स दिल्या महत्वाच्या डेरिव्हेशनच्या, थेअरीच्या, त्या पटापट वाचून घे. स्वतः काढण्यात वेळ घालू नको. काही तुला इम्पॉर्टंट व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे भेटलं ते बघून घे. त्याच्यानंतर युट्यूबवर वगैरे भरपूर मटेरियल भेटतं. त्याच्यानंतर काही व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन असतात, जसं आपलं पर्पल ॲपचं पण सबस्क्रिप्शन आहे. सो ऑनलाईन तिथे रेकॉर्डेड कोर्सेस आहे, त्यातून जरी केला तुझा अभ्यास होऊन जातो. मग अशा प्रकारे रेकॉर्डेड कोर्सेस वगैरे ऑनलाईन जे मटेरियल अवेलेबल आहे त्यावरनं स्टडी कर. कारण वेळ कमी आहे. स्वतः करण्यात, पुस्तकं चालत बसण्यात वेळ घालू नको. ऑनलाईन मध्ये कसं रेडी असतं, ते पटकन भेटतं, जेणेकरून कमी वेळेत जास्त अभ्यास होऊन जातो. नेक्स्ट आहे इन्क्रीज स्टडी स्पीड. आता काय करायचं, आपल्याला स्टडीचा स्पीड वाढवायचा आहे. म्हणजे आता राहिले फक्त 4-5-6 दिवस. आता तुला डिटेलमध्ये अभ्यास करून वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. वरचीवर बघून घे, हा टॉपिक असा, याच्यातलं हे इम्पॉर्टंट असं, हे आलं की असं सोडवायचं. जास्त डिटेलमध्ये नको जाऊ. वरचीवर बघून घे प्रत्येक टॉपिक आणि स्टडी कंप्लीट कर. कारण खूप डिटेलमध्ये जाशील तर 10 टॉपिक करायचे तर 5च होतील, 5 राहून जातील. त्यापेक्षा आता वेळ कमी ना, आता वरचीवर आयडिया क्लिअर करून घे आणि 10ची 10 कंप्लीट कर. म्हणजे रिव्हिजनला तू मोकळा होशील. क्लिअर. सो पटापट तुझे टॉपिक जास्तीत जास्त कंप्लीट करून घे, डिटेलमध्ये जाता शॉर्टमध्ये. आणि लास्ट आहे सायंटिफिक पोमोडोरो टेक्निक. ही कॉमन टेक्निक आहे, सगळ्यांना माहिती आहे की अर्धा तासामध्ये 25 मिनिटं अभ्यास असतो, 5 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं तुझा फ्री टाइम असतो. 25 मिनिटं अभ्यास करायचा, पुन्हा 5 मिनिटं फ्री व्हायचं. त्याच्यात 5 मिनिटात मोबाईल नको बघू, कारण मोबाईलमध्ये एकदा 5 मिनिटं मोबाईल घेतला का 15 मिनिटं निघून जातात. सो 5 मिनिटं थोडा फिरून आला, थोडं फ्रेश झाला, पुन्हा बसला, पुन्हा अर्धा तास, 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक. या प्रकारे 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक. या पद्धतीने पोमोडोरो टेक्निक याला आपण म्हणतो, ही कॉमन टेक्निक आहे. या पद्धतीने आता अभ्यास कर. म्हणजे जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घाल. 8 तास अभ्यास केलं तर रात्री दिवसभरात जेवढं वाचलं त्याची 1 तास रात्री झोपण्याच्या रिव्हिजन कर. माहिती डोक्यात फिट राहील. मग दुसऱ्या दिवशी दुसरा टॉपिक घे. कारण हा टॉपिक आणि पुढच्या टॉपिक मध्ये रिव्हिजन हा टॉपिक मध्ये आला पाहिजे तुझ्या डोक्यामध्ये. यावेळी कर, या गोष्टी फॉलो कर, पटापट तुझं काम होऊन जाईल. बघ, 4 गोष्टी रिवाइज करून देतो. पहिलं की टाइमपास बंद कर आणि कंटिन्युएशन मध्ये अभ्यास कर. जास्तीत जास्त वेळ स्वतःला फोकस अभ्यासामध्ये ठेव आणि कंटिन्यू कर, अखंड कर. सेकंड आहे स्मार्ट स्टडी. जेवढे ऑनलाईन रिसोर्सेस असतील, युट्यूब आहे, काही नोट्स आल्या, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, ते बघून घे, त्याने पटकन काम होऊन जाईल. थर्ड आहे जास्त डीप मध्ये आता वरचीवर तुला फक्त अभ्यास कंप्लीट कर, टॉपिक समजून घे सगळे. आणि चौथं, स्टडी करताना स्टडी करायचा, 5 मिनिटं ब्रेक, 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, 25 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं ब्रेक. यावेळी अभ्यास कर. बघ, तुझे बरोबर विदिन लेस टाइम तुझा जास्तीत जास्त अभ्यास कव्हर होईल आणि एंड सेम मध्ये खूप चांगला तुझा सीजीपी आलेला असेल. मित्रांनो, यासोबतच नक्की तुम्ही पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे, पेपर सोल्युशन, स्टडी मटेरियल सगळं एकदम शॉर्ट मध्ये आहे. या लेस टाइम स्टडी करण्यासाठी सगळं शॉर्ट स्टडी मटेरियल, आयएमपी क्वेश्चन, पेपर पॅटर्न, शॉर्ट पेपर पॅटर्न सगळं आम्ही पर्पल ऍप मध्ये दिलं आणि रेकॉर्डेड लेक्चर पण एकदम शॉर्ट मध्ये आहे. सो डेमो लेक्चर एकदा पर्पल ऍप डाउनलोड कर. ऍप्लिकेशनची लिंक
लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावर डाउनलोड कर, त्यात फ्री डेमो लेक्चर बघ. आवडले नक्की कोर्स सबस्क्राईब कर. एकदम स्वस्तात कोर्सेस आहे. त्या कोर्सच्या प्राइस मध्ये तुझा सब्जेक्ट गॅरंटेड स्कोरिंग तू करून टाकशील विदिन शॉर्ट टाइम मध्ये. सो शॉर्ट टाइम साठी ऑनलाईन मटेरियल साठी पर्पल ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड कर आणि 8 सेम गॅरंटेड स्कोर कर.